नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ ज्या लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचे हप्ते आलेले आहेत अशा लाडक्या बहिणींसाठी देखील आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचे हप्ते आलेले नाही आहेत अशा लाडक्या बहिणींसाठी देखील आजचा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण का आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा विषय मार्च एप्रिलचे हप्ते तर आलेलेच आहेत, तर मे महिन्याचा हप्ता कधी येणार आणि मे महिन्याचा हप्ता देखील कुठल्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि कुठल्या लाडक्या बहिणींना मिळणार नाही आहे, तर या संदर्भातली माहिती आपल्याला मिळालेली आहे. आपण या संदर्भात व्यवस्थित माहिती घेतच असतो आणि संबंधित विभाग असेल या ठिकाणी देखील चौकशी करत असतो आणि त्यानंतर लाडक्या बहिणींना आपण माहिती देतच असतो. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मार्च आणि एप्रिल महिन्याचा ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आलेला आहे अशा सर्वच लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळणार का, आणि त्याच्यामध्ये अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे हप्ते आले नाही आहेत, त्यांना टेक्निकल कारणांमुळे तांत्रिक अडचणींमुळे किंवा त्यांच्याकडे ITR अशा प्रकारचे अनेक ऑप्शन त्यांच्या लॉगिनमध्ये दाखवून त्यांचा जो लाभ आहे तो बंद करण्यात आलेला आहे. मग अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता येणार का आणि जून महिन्याचा हप्ता कोणत्या वेळेत येणार हीच उत्कंठा लाडक्या बहिणींना लागलेली आहे. सोशल मीडियावरती अनेक चुकीच्या तारखा दाखवणारे व्हिडिओज लाडक्या बहिणी पाहत आहेत, तर माझी एक लाडक्या बहिणींना एकच विनंती की अजून तरी जून महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच तारीख जाहीर झाली नाही आहे. आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, या 2 दिवसांमध्ये तरी हप्ते वितरण होणार नाही आहे. पुढच्या आठवड्यामध्ये देखील हे वितरण होणार नाही आहे. साधारणतः मार्च आणि एप्रिल महिन्याचे 2 हप्ते एकत्रित वितरित झाल्यामुळे जून महिन्याचा लाभ आहे उशिरा लाडक्या बहिणींना मिळणार आहे अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे. तर यामध्ये आता हा जो हप्ता आहे साधारणतः कधी येणार तर याची तारीख निश्चित नसते. 2रा ते 3रा आठवडा जून महिन्याचा आता उजाडू शकतो, कारण का 2 महिने लगातार लाडक्या बहिणींना मिळालेल्या असल्यामुळे जून महिन्याचा हप्ता आहे तो उशिरा वितरित केला जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे. तर आता हा जून महिन्याचा हप्ता आहे सगळ्याच पात्र लाडक्या बहिणींना ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला आहे अशा सर्वच लाडक्या बहिणींना येणार का, तर असा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. कारण का लक्षात घ्या, मंत्री आदित्य तटकरे असतील किंवा प्रशासन असेल तर यांच्यामार्फत कागदपत्र पडताळणीच्या सूचना पुन्हा विभागाकडे देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला आहे यांची कागदपत्र पडताळणी चालूच राहणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये जर कोणी ITR रिटर्न भरणारे सापडले किंवा ज्याच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे, एक दुबार नोंदणी असेल किंवा 2 पेक्षा अधिक लाभार्थी एका घरामध्ये असतील तर या देखील लाडक्या बहिणी या लाभापासून वगळण्यात येणार आहेत. कागदपत्रांमध्ये मिसमॅच म्हणजेच नावांमध्ये तफावत असेल तर पुन्हा याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी सापडतील त्यांना मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला असून देखील नाव आहे ते जून महिन्याच्या हप्त्यामध्ये वगळलं जाऊ शकतं. तर ही आताची महत्त्वाची अपडेट आहे. ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही आहे तर अशा लाडक्या बहिणींसाठी अजून कोणतीच तरतूद नाही आहे. केवळ अशा लाडक्या बहिणी आपल्या जवळच्या असणाऱ्या महिला बालविकास तालुका स्तर असेल, जिल्हा स्तर असेल तर या ठिकाणी जाऊन आपला हप्ता का आला नाही आहे हे कारण फक्त चेक करू शकतात. त्यांना अजून संधी देण्यात आलेली नाही आहे. साधारणतः जी जून महिन्यामध्ये KYCची जी पुन्हा प्रोसेस सुरू होणार आहे तर याच्यामध्ये अशा लाडक्या बहिणींना पात्र होण्यासाठी तुम्हाला संधी दिली जाऊ शकते. फक्त एकच अट राहील की मागील जे डिसेंबरपर्यंत KYC सुरू होती ज्याच्यामध्ये तुम्ही KYC केली पाहिजे किंवा KYC दुरुस्त केली असेल तरच अशा लाडक्या बहिणींना आपण पात्र आहोत तर हे सिद्ध करण्याची संधी दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे अनेक कारणं आहेत जून महिन्याचा हप्ता उशिरा येणार आहे. निकषांमध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणी जरी मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला असेल तरी देखील अशा लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाऊ शकतं. ही महत्त्वाची बाब समोर आलेली आहे आणि सध्या ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही आहे अशा लाडक्या बहिणींसाठी अपडेट नाही आहे. KYC सुरू झाल्यानंतर पुन्हा तशी मुदतवाढ लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि साधारणतः दरवर्षी लाडक्या बहिणींचे KYC करणं बंधनकारक असणार आहे असा शासन निर्णय मागच्या वर्षी प्रसिद्ध झाला. यामुळे साधारणतः जून महिन्याच्या मध्यापासून ही KYC प्रोसेस सुरू होणार आहे आणि याच्यामध्ये सर्वच लाडक्या बहिणी पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना या KYCसाठी सामोरं जावं लागणार आहे. साधारणतः ही KYC जशी मागची KYC होती तशाच प्रकारची असणार आहे. तुमचं आधार कार्ड, पती किंवा वडिलांचं आधार कार्ड आणि OTP व्हेरिफिकेशन देखील असणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे. सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. हप्ते वितरण सुरू झालेलं आहे किंवा तारीख जाहीर झालेली आहे मुळीच नाही आहे. कुठल्याच न्यूज चॅनलवरती तारखांसंदर्भातली खरी माहिती नाही आहे कारण का अजून तशी घोषणा झालेली नाही आहे. तर या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. नक्की मदत तुम्हाला मिळून जाईल. तर हप्ते न आलेल्या लाडक्या बहिणींना
थोडी प्रतीक्षा करायची आहे. त्यांच्यासाठी देखील पात्र असून देखील हप्ते न आलेल्या लाडक्या बहिणीसाठी मी म्हणत आहे, निकषांची पूर्तता जर करत नसाल तर तुम्ही अपात्र असाल, पण तुम्ही जर पात्र असून लाभ जर आला नसेल तर तुमच्यासाठी देखील ही KYC प्रोसेस सुरू होणार आहे. तर आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. साधारणतः चालू आठवड्यामध्ये तरी मे महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता कमी आहे. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.